नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 40 पाहणार आहे, ज्यामध्ये आपण इतिहास या विषयाचे 1757 ते 1857 या कालावधीमधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पुढील पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तसेच याचसारखी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले? या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 1881 ला लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 1881। या ठिकाणी पाहायचं आहे, मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते तर केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र होते। ठीक आहे। त्याचबरोबर मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण बनले? स्वतः लोकमान्य टिळक बनले। तसेच केसरीचे कोण बनले? तर गोपाल गणेश आगरकर हे बनले। ठीक आहे, इतकी माहिती पुरेशी आहे। उत्तर काय असणार आहे? 1881 ला लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली। आता वळूयात आजच्या प्रश्नांकडे। आजचा पहिला प्रश्न आहे, 1857 चा उठाव सर्वप्रथम कोणत्या शहरात सुरू झाला? या ठिकाणी पाहायचं आहे, 1857 चा उठाव याला आपण काय म्हणतो? भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध किंवा भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी। ठीक आहे। तर काय झालं या ठिकाणी? तर सैनिकांना वापरण्यासाठी ज्या काही एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या त्यामध्ये ज्या गोळ्या होत्या म्हणजेच कारतूस होती, त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावली जायची आणि या ठिकाणी यामुळे सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी काय केलं तर ही कारतूस वापरण्यास नकार दिला आणि त्यामध्येच या उठावाला सुरुवात केली। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 1857 चा उठाव सर्वप्रथम मेरठ या ठिकाणी झाला। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब, मेरठ येथील बराकपूरच्या छावणीमध्ये। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, प्लासीच्या लढाईत नवाब सिराजउद्दौला याच्यावर कोणत्या अधिकाऱ्याने विजय मिळवला? या ठिकाणी पहा मित्रांनो, प्लासीची लढाई 1757 कोणामध्ये झाली? तर बंगालचा नवाब आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झाली। ठीक आहे। तर मित्रांनो, या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला होता। तर मित्रांनो, ही लढाई आहे ती बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाली होती। आणि मित्रांनो, यामध्ये मीर जाफर हा फितूर झाल्यामुळे सिराजउद्दौला आहे तो पराभूत झाला होता। म्हणजे जिंकलं कोण? रॉबर्ट क्लाइव्ह जिंकला होता। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ। ठीक आहे। लक्षात काय ठेवणार? प्लासीची लढाई 1757 कोणामध्ये झाली? बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह। कोण जिंकलं? रॉबर्ट क्लाइव्ह जिंकला। आणि मित्रांनो, फितूर कोण झाला? मीर जाफर झाला। ठीक आहे। त्यामुळेच सिराजउद्दौलाला त्याच्या गादीवरून काढून मीर जाफर याला बंगालचा नवाब बनवण्यात आलं होतं। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, 1761 साली पानिपतची तिसरी लढाई कोणादरम्यान झाली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, पानिपतची 3 युद्ध झाली। ठीक आहे। पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं, दुसरं अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं आणि तिसरं आहे ते मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब, 1761 साली पानिपतची तिसरी लढाई मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाली होती। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, वॉरन हेस्टिंग्स कोणत्या कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल होता? या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रश्न आतापर्यंत खूप वेळा आलाय की ब्रिटिशांचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर कोण होता मित्रांनो? वॉरन हेस्टिंग्स। त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्स होता। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क। ठीक आहे। कधी झाला होता? 1773 ला। ठीक आहे। कधी? 1773। ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे व्हिडिओ पाहतोय, व्हिडिओमधील प्रश्न पाहतोय, त्यांची जर स्पष्टीकरणासह PDF तुम्हाला मिळाली तर
त्या ठिकाणी तुम्ही ती PDF पाहून आणखी चांगल्या प्रकारे सराव करू शकता आणि ती PDF आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला ती PDF हवी असेल तर ती तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळू शकते. कशी मिळेल? तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून 7517249119 या नंबरवर व्हॉट्सॲपवरून पाठवायचा. जर तुम्हाला नंबर लिहून घेता येत नसेल तर आपल्या व्हॉट्सॲपची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून ॲडमिनला हा स्क्रीनशॉट पाठवायचा. मी तुम्हाला ही माहिती किंवा ही PDF फ्रीमध्ये देऊ शकलो असतो, परंतु फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत कोणालाच नसते, म्हणून तुम्हाला देखील त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, लाईक करायचा आहे, स्क्रीनशॉट काढून ॲडमिनला पाठवायचा आहे. तुम्हाला लगेचच PDF मिळणार आहे ज्यामध्ये प्रश्न, त्याचं उत्तर आणि पूर्ण स्पष्टीकरण असेल. त्यामुळे जर तुम्हाला खरंच चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर ती PDF घेण्यासाठी एवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच कराल. आता पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. स्वराज्य स्थापनेसाठी झुंजणारे पहिले व्यक्तिमत्व कोणते मानले जाते? या ठिकाणी पहा मित्रांनो, स्वराज्याचं पहिलं स्वप्न कोणी पाहिलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं. म्हणून यांना आपण काय म्हणू शकतो? स्वराज्य स्थापनेसाठी झुंजणारे पहिले व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे आपले महाराज. ठीक आहे, पर्याय क हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. 1757 साली कोणत्या लढाईने बंगालमध्ये इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले? आपण काय पाहिलं? 1757ला प्लासीची लढाई झाली, ज्यामध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौलाला रॉबर्ट क्लाइव्हनं हरवलं आणि त्या ठिकाणी बंगाल प्रांतावर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब, प्लासीची लढाई 1757. ठीक आहे. प्रश्न रिपीट होत आहेत, परंतु माहिती पुन्हा पुन्हा आल्यामुळे व्यवस्थितपणे लक्षात राहणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स या नावाने कोणत्या घटनेला ओळखले जाते? या ठिकाणी पहा, द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स असं 1857च्या उठावाला कोण म्हटलं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857चा उठाव कोणी म्हटलं? स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 8. राणी लक्ष्मीबाईचा झाशीचा किल्ला कोणत्या लढाईत हस्तगत झाला? या ठिकाणी पहा, झाशीची राणी लक्ष्मीबाई असं आपण म्हणतो. तर मित्रांनो, या ठिकाणी काय झालं होतं? तर लॉर्ड डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर करून हे संस्थान खालसा करण्याची योजना आखली होती आणि त्यामुळे मित्रांनो राणीनं काय केलं? प्रतिकार केला, युद्ध केलं. आणि मित्रांनो, हे युद्ध कधी झालं होतं? तर 1857च्या दरम्यान झालं होतं. म्हणजे या ठिकाणी हा देखील 1857च्या उठावाचा एक भाग होता. म्हणून आपण काय म्हणू शकतो? राणी लक्ष्मीबाईचा किल्ला आहे तो 1857च्या उठावामध्ये इंग्रजांनी हस्तगत केला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे धोरण कोणी लागू केले? मित्रांनो, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे काय? तर संस्थाने खालसा करण्याचं धोरण. तर या ठिकाणी पहा, ज्या संस्थानामध्ये कारभार व्यवस्थित चालू नाहीये किंवा ज्या संस्थानाला निश्चित असा वारस नाहीये, या काही कारणांमुळे लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं? ती संस्थानं खालसा करण्यास सुरुवात केली. यालाच काय म्हटलं जातं? संस्थाने खालसाकरण धोरण. कोणाचं होतं ते? लॉर्ड डलहौसी याचं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या संस्थानामध्ये वारस नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी घेतलेलं दत्तक वारस नामंजूर करून त्या ठिकाणी ते संस्थान खालसा केलं जात होतं. ठीक आहे, अशा प्रकारे अन्याय केला जात होता. याला काय म्हटलं जातं? डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजेच संस्थाने खालसा करण्याचं धोरण. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10. टिपू सुलतान कोणत्या युद्धात मारला गेला? त्या ठिकाणी पहा मित्रांनो, टिपू सुलतान याला काय म्हटलं जायचं? म्हैसूरचा वाघ. ठीक आहे, हा म्हैसूर संस्थानाचा राजा होता आणि त्या ठिकाणी मित्रांनो इंग्रजांमध्ये आणि म्हैसूरमध्ये 4 युद्ध झाली. त्यापैकी 4थ्या युद्धामध्ये म्हणजेच 1799ला टिपू सुलतान मारला गेला आणि ही लढाई आहे ती इंग्रजांनी निर्णायकपणे जिंकली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, 4थ्या म्हैसूर युद्धात 1799 साली. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 11, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्याप्रमाणे 1757च्या प्लासीच्या लढाईनं इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये घातला गेला, त्याचप्रमाणे 1764 साली झालेल्या बक्सारच्या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया अधिक मजबूत झाला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब 1764. ही लढाई कोणामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ही लढाई आहे ती ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणि बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि मुघल सम्राट शाह आलम यांच्यामध्ये झाली होती. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? बक्सारची लढाई 1764. कोणामध्ये? इंग्रज आणि बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि मुघल सम्राट. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी कोणावर विजय मिळवला? तर मित्रांनो या ठिकाणी पहा 1764 साली बक्सारची लढाई आहे ती इंग्रज विरुद्ध बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल सम्राट शाह आलम यांच्यामध्ये झाली होती. तर मित्रांनो या ठिकाणी इंग्रजांनी मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम यांना पराभूत केलेलं होतं. म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. काय काय लक्षात ठेवणार? बक्सारचे युद्ध, बक्सारची लढाई 1764. कोणामध्ये? इंग्रज विरुद्ध बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि मुघल सुलतान. ठीक आहे, कोण कोण होते? बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल सम्राट शाह आलम. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, सुभेदार हे पद कोणत्या कालखंडात वापरले गेले होते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सुभेदार हे पद होते ते खास करून मुघलांनी वापरलं होतं, मुघल साम्राज्यामध्ये वापरलं गेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय ब मुघल साम्राज्यात. ज्याप्रमाणे मित्रांनो एखादा प्रांत असतो त्या प्रांताला त्यावेळी सुभा असं म्हटलं जायचं आणि त्याच्या प्रमुखाला सुभेदार असं म्हटलं जायचं. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14, राज्य हडप धोरण म्हणजेच डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स मुळे कोणती घटना घडली? या ठिकाणी पहा मित्रांनो, डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स म्हणजे काय? संस्थाने खालसा करण्याचं धोरण. यामुळे काय झालं तर संस्थानिकांमध्ये आणि इंग्रजांमध्ये संघर्ष वाढू लागला आणि त्यामुळेच मित्रांनो 1857चा उठाव झाला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब. ठीक आहे, संस्थाने खालसा करण्यामुळे 1857चा उठाव झाला. म्हणजे कोणता गव्हर्नर याचं मूळ कारण होता? तर लॉर्ड डलहौसी. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15, दख्खन रयत कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण दख्खनचे दंगे ऐकलं असेल. दख्खनचे दंगे म्हणजे काय होतं तर दख्खनमधील शेतकऱ्यांचा उठाव होता जो 1875च्या आसपास झाला होता आणि त्यामुळे मित्रांनो या दंग्यानंतरच इंग्रजांनी दख्खन रयत कायदा 1875 आणला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16, टिपू सुलतान कोणत्या राज्याचा शासक होता? या ठिकाणी पहा मित्रांनो, टिपू सुलतान हा म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा राजा हैदर अली याचा मुलगा होता आणि त्यानंतर त्याचा वारस म्हणून म्हैसूरचा शासक होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब. तर मित्रांनो या ठिकाणी पहा 1799 साली चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये तो मारला गेला होता. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 17, पेशवा रघुनाथराव यांच्या काळातील महत्त्वाचा तह कोणता? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, 1782 साली मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये सालबाईचा तह झाला होता. ज्यानुसार इंग्रज हे रघुनाथरावाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाहीत आणि त्या बदल्यात मराठे इंग्रजांशी युद्धबंदी करतील असा ठराव करण्यात आला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब सालबाईचा तह. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला
सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा। चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 18। 1802च्या वसईच्या तहानंतर इंग्रजांनी कोणास मदत केली? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण तैनाती फौजेचा करार ऐकला असेल तर त्यानुसारच मित्रांनो दुसरा बाजीराव पेशवा आणि लॉर्ड वेल्सली यांच्यामध्ये 1802 साली वसईचा तह झाला, ज्यानुसार दुसरा बाजीराव पेशवा गादीवर बसला, तसेच त्यानं तैनाती फौजेचा करार स्वीकारला होता। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वसईच्या तहानंतर इंग्रजांनी बाजीराव दुसरा याला मदत केली होती, म्हणजे पर्याय क हे आपलं उत्तर होतं। प्रश्न क्रमांक 19। शिंदे घराणे कोणत्या ठिकाणाशी संबंधित होते? आता मित्रांनो, त्यावेळचे शिंदे आणि आताचे सिंधिया हे घराणे आहे ते ग्वाल्हेरशी संबंधित होते, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब। ठीक आहे, तर मित्रांनो प्रश्न येतो की सिंधिया घराण्याचे किंवा शिंदे घराण्याचे मूळ पुरुष कोण होते, प्रमुख व्यक्ती कोण होते? तर महादजी शिंदे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 20। 1857च्या उठावात कोणता सैनिक कारतूस प्रकरणास कारणीभूत ठरला? या ठिकाणी पहा मित्रांनो, आता आपण काय पाहिलं तर बंगालच्या 34व्या बटालियनमध्ये सैनिकांना काय देण्यात आलं तर एनफिल्ड रायफली देण्यात आल्या। त्यामध्ये जी कारतूस होती त्यांना गायीची आणि डुकराची चरबी लावली जायची आणि त्यामुळेच हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिक दुखावले गेले होते। आणि मित्रांनो, त्याचा विरोध करतानाच मंगल पांडे यानं काय केलं होतं, आपल्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळी घातली होती आणि ज्यामुळे हा उठाव सुरू झाला होता, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कारतूस प्रकरण मंगल पांडे, पर्याय अ। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 21। तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? या ठिकाणी पहा मित्रांनो, तात्या टोपे यांचं पूर्ण नाव होतं रामचंद्र पांडुरंग टोपे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब, रामचंद्र राव। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 22। 1857च्या उठावात कोणती राणी वीरगतीला प्राप्त झाली? मित्रांनो, 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबाई ही झाशीची राणी उठावामध्ये वीरगतीला प्राप्त झाली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 23। 1857च्या बंडाचे केंद्र कोणते होते? आता या ठिकाणी पहा, उठावाला सुरुवात कुठे झाली? मेरठमध्ये झाली आणि तेथील सैनिकांनी काय केलं तर तडक दिल्ली गाठली आणि त्या ठिकाणी मुघल सम्राट बहादूरशाह जफर याला आपल्या बंडाचा नेता घोषित केलं आणि या ठिकाणी दिल्ली हे 1857च्या उठावाचं प्रमुख केंद्र बनलं, म्हणजे पर्याय अ हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 24। 1857च्या उठावाचे नेते बहादूरशाह जफर कोणत्या सत्तेशी संबंधित होते? या ठिकाणी पहा मित्रांनो, काय पाहिलं आपण, बहादूरशाह जफर हा शेवटचा मुघल सम्राट होता, ज्याला सैनिकांनी दिल्लीच्या उठावाचा किंवा 1857च्या उठावाचा मुख्य नेता घोषित केलं होतं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब, मुघल होता। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 25। लॉर्ड कॅनिंगचे नाव कोणत्या ऐतिहासिक घटनेशी जोडले गेले आहे? या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं, 1857च्या उठावाचं कारण कोण बनला? लॉर्ड डलहौसी बनला, परंतु हा उठाव आहे तो लॉर्ड कॅनिंग याच्या काळामध्ये घडला आणि त्यानंतर मित्रांनो हाच भारताचा पहिला व्हॉइसरॉय देखील बनला, म्हणून या ठिकाणी 1857च्या उठावाशी संबंधित गव्हर्नर कोण? लॉर्ड कॅनिंग, म्हणजे पर्याय क हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 26। 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सत्तेचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला? या ठिकाणी पहा मित्रांनो, 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडे जो कारभार होता तो काढून घेऊन थेट इंग्लंडच्या राणीकडे म्हणजेच इंग्लंडच्या संसदेकडे गेला, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब, ब्रिटिश संसदेकडे हा कारभार सोपवण्यात आला। ठीक आहे, कोणता कायदा आला ते पुढे पाहूयात। प्रश्न क्रमांक 27। होळकर घराण्याची राजधानी कोणती होती? या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला अहिल्यादेवी होळकर माहीत असतील, तर मित्रांनो यांचं घराणं कोणतं होतं?
होळकर घराणं. आणि कुठून होतं तर इंदोर, मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, अवधचा नवाब कोणत्या कारणामुळे हटवण्यात आला? आता मित्रांनो आपण काय पाहिलं, लॉर्ड डलहौसी काय घेऊन आला होता, संस्थाने खालसा करण्याचं धोरण. आणि मित्रांनो त्यासाठी कोणते कारण देत होता तर प्रशासन चांगलं नाही, वारस नाही किंवा भ्रष्टाचार केला जातोय, माणूस योग्य नाही, या कारणास्तव लॉर्ड डलहौसी काय करायचा, संस्थानावर कब्जा करायचा, संस्थान खालसा करायचा. त्यापैकीच एक होतं अवधचं सरकार किंवा अवधचं संस्थान, ज्या ठिकाणी नवाब वाजिद अली शाह हा शासक होता. परंतु मित्रांनो 1856 साली त्या ठिकाणी संस्थानामध्ये अकार्यक्षमता आहे किंवा भ्रष्टाचार आहे, या कारणास्तव लॉर्ड डलहौसीनं अवधचं संस्थान खालसा केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय ब, प्रशासनाची अकार्यक्षमता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, 1765 मध्ये शाह आलमने कोणाला बंगालची दिवाणी दिली? आपण काय पाहिलं, 1764 ला बक्सारची लढाई झाली, ज्यामध्ये इंग्रजांनी मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम या तिघांचा पराभव केला. आणि त्यानुसार मित्रांनो मुघल सम्राट शाह आलमनं काय केलं, इंग्रजांना बंगालची दिवाणी दिली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. कोणत्या युद्धामुळे मित्रांनो, बक्सारच्या युद्धामुळे, 1764 साली झालेल्या युद्धामुळे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, टिपू सुलतानच्या वडिलांचे नाव काय? मित्रांनो टिपू सुलतानच्या वडिलांचं नाव काय, हैदर अली. संस्थानचं नाव काय, म्हैसूर. ठीक आहे. पर्याय ब हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31, 1857च्या उठावात कानपूर येथून कोणी नेतृत्व केले? मित्रांनो 1857च्या उठावात कानपूर येथून नानासाहेब यांनी नेतृत्व केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ. ठीक आहे. आणि मित्रांनो नानासाहेब हे उठावामध्ये का सहभागी झाले होते, कारण इंग्रजांनी त्यांची पेन्शन नाकारली होती. हे एक दत्तक पुत्र होते आणि दत्तक विधान नामंजूर करून इंग्रजांनी नानासाहेबांची पेन्शन नाकारली. त्यामुळे मित्रांनो नानासाहेब देखील उठावामध्ये सहभागी झाले आणि भरपूर ठिकाणी नेतृत्व केलं. कानपूरमध्ये नेतृत्व केलं, इतर नेत्यांना एकत्र करण्याचं काम केलं. प्रश्न क्रमांक 32, मिर्झा गालिब हे कोणत्या कालखंडातले कवी होते? मित्रांनो मिर्झा गालिब हे 1857च्या उठावाच्या आसपासचे कवी होते. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क, 1857च्या उठावाच्या आसपास. ठीक आहे. तर मित्रांनो हे बहादूरशाह जफरच्या दरबारातील एक कवी होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 33, 1857 नंतर कोणत्या कायद्यान्वये भारताचा कारभार थेट राणीच्या हातात गेला? तर मित्रांनो 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेला कारभार काढून घेण्यात आला आणि तो राणीच्या हातात गेला. कोणत्या कायद्यान्वये तर भारत सरकार कायदा 1858 मुळे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब, भारत शासन कायदा 1858. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी कोणते नवीन धोरण स्वीकारले? तर मित्रांनो 1857च्या उठावानंतर इंग्रजांना कळालं की यांच्यामध्ये एकी नाहीये, त्यामुळे त्यांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. त्याच्या अगोदर ते काय करायचे, साम्राज्य विस्तार करायचे. 1857ला त्यांनी काय केलं तर खूप मोठ्या प्रमाणात संस्थान खालसा करून साम्राज्य विस्तार केला. परंतु त्यांना तिथून कळलं की या ठिकाणी खूप मोठा विरोध होतोय, म्हणून त्यांनी काय केलं, फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली. प्रश्न क्रमांक 35, बहादूरशाह जफर यांना 1857 नंतर कोठे निर्वासित करण्यात आले? या ठिकाणी पहा मित्रांनो बहादूरशाह जफर यांना 1857 नंतर बर्मामध्ये म्हणजे म्यानमारमध्ये रंगून या ठिकाणी हलवण्यात आलं होतं किंवा निर्वासित करण्यात आलं होतं, नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. तर मित्रांनो यामध्येच त्यांचा 1862 साली मृत्यू देखील झालेला आहे. ठीक आहे. हे कोण होते, शेवटचे मुघल सम्राट आणि 1857च्या उठावाचे प्रमुख नेते. प्रश्न क्रमांक 36, इंग्रजांनी टिपू सुलतान विरुद्ध कोणत्या युद्धात निर्णायक विजय मिळवला? या ठिकाणी पहा मित्रांनो
टिपू सुलतान हा म्हैसूरच्या चौथ्या युद्धामध्ये मारला गेला. चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धामध्ये मारला गेला. आणि मित्रांनो यामध्येच इंग्रजांचा निर्णायक विजय झाला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क, चौथे म्हैसूर युद्ध. ठीक आहे, किंवा चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध. प्रश्न क्रमांक 37. कानपूरचा उठाव या घटनेत कोणत्या इंग्रज महिलेचे नाव घेतले जाते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, कानपूरच्या उठावामध्ये जे काही इंग्रज अडकले होते, ज्यांना मारहाण झाली, ज्यांच्यावर हल्ला झाला, त्यामध्ये इंग्रज अधिकारी व्हीलर याची पत्नी देखील होती. म्हणजे मित्रांनो हिचं नाव त्यासाठी घेतलं जातं की हिच्यावर देखील हल्ला झाला होता. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. 1857च्या उठावाचे कोणते महत्त्वाचे केंद्र महाराष्ट्रात होते? या ठिकाणी पहा मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रातील सातारा येथे मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्समुळे कोणत्या राज्याचे विलिनीकरण झाले नाही? या ठिकाणी पहा मित्रांनो, संस्थाने खालसा करण्याच्या धोरणामुळे झाशी, नागपूर, अवध, सातारा यासारखी अनेक संस्थानं खालसा केली गेली. तर मित्रांनो यामध्ये खालसा न करण्यात आलेलं एकच संस्थान होतं जे 1947 पर्यंत मुक्त होतं. ते कोणतं? तर त्रावणकोर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड. 1857च्या उठावामध्ये सहभागी न झालेलं किंवा त्या अगोदर खालसा न झालेलं एकच संस्थान आहे, त्याचं नाव त्रावणकोर. ठीक आहे. हे 1857 पर्यंत एक मुक्त संस्थान होते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. मेरठ हे 1857च्या उठावाचे पहिले केंद्र का मानले जाते? कारण मित्रांनो या ठिकाणी तेथील सैनिकांनी गायीची आणि डुकराची चरबी लावलेलं काडतुसं वापरण्यास नकार दिला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूचे ठिकाण कोणते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये काय झालं होतं, तर झाशीच्या राणीनं आपलं संस्थान खालसा करण्यास नकार दिला होता किंवा शरण येण्यास नकार दिला होता आणि थेट युद्धाकडे वळली होती. आणि त्या अंतर्गतच त्या ठिकाणी इंग्रज आणि झाशी यांच्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये झाशीचा किल्ला पडलेला होता किंवा हारलेला होता आणि राणी तिथून निघून ग्वाल्हेरला पोहोचली होती. आणि त्यानंतर इंग्रजांनी काय केलं, आपला मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला आणि त्या ठिकाणी देखील राणीनं मोठं युद्ध केलं आणि राणी त्या ठिकाणी मरण पावली. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे राणी लक्ष्मीबाई ही झाशी या ठिकाणी न मरता ग्वाल्हेर या ठिकाणी मरण पावली होती. म्हणजे पर्याय क. प्रश्न क्रमांक 42. 1857च्या उठावात कोणती वृत्ती इंग्रजांनी सैनिकांवर लादली होती? या ठिकाणी पहा मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये इंग्रजांनी सैनिकांवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी अप्रत्यक्षपणे दबाव टाकला होता. काय केलं होतं, तर गायीच्या आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसं वापरायला दिली किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी अशा करायला लावल्या होत्या ज्या त्यांच्या धार्मिक श्रद्धांविरुद्ध होत्या. आणि मित्रांनो यामुळेच सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला होता. म्हणजे कारण कोणतं होतं, धर्मांतरण. पर्याय ब. प्रश्न क्रमांक 43. 1857च्या उठावानंतर कोणती संस्था विघटित करण्यात आली? या ठिकाणी पहा मित्रांनो, 1857च्या उठावानंतर जो कारभार आधी ईस्ट इंडिया कंपनीकडे होता तो काढून घेऊन थेट राणीच्या अधिकाराखाली आणण्यात आला. तर मित्रांनो या ठिकाणी कोणती संस्था विघटित झाली, कोणत्या संस्थेचं काम काढून घेण्यात आलं, तर ईस्ट इंडिया कंपनीचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. तात्या टोपे यांना इंग्रजांनी कोणती शिक्षा दिली? तर मित्रांनो तात्या टोपे यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ. कोणत्या ठिकाणी, तर शिवपुरी या ठिकाणी 1859ला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. 1857च्या उठावाला ब्रिटिशांनी कोणता शब्द वापरला? तर मित्रांनो 1857च्या उठावाला ब्रिटिश काय म्हणले, सैनिकांचं बंड म्हणले. सैनिकांचा उठाव म्हणले नाहीत, सैनिकांचं बंड म्हणले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. काही जर म्हणाले मुठभर सैनिकांचा उठाव, मुठभर सैनिकांचं बंड किंवा मुठभर सैनिकांचा असंतोष. परंतु मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले, हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 46, 1857च्या उठावात कोणता समाज घटक सर्वाधिक सहभागी होता? आता या ठिकाणी मित्रांनो इंग्रजांनी याला काय म्हटलं? सैनिकांचं बंड म्हटलं. म्हणजे या ठिकाणी कोणता वर्ग सर्वाधिक सहभागी होता? तर सैनिक होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब, सैनिकी वर्ग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने कोणत्या धोरणाला विरोध केला होता? या ठिकाणी पहा मित्रांनो, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनं ब्रिटिशांच्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजेच दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याच्या धोरणाला विरोध केला होता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क, संस्थाने खालसाकरण धोरण किंवा डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सला झाशीच्या राणीने विरोध केला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, 1857च्या उठावाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर मित्रांनो हा उठाव होता तो काही ठराविक भागांमध्ये झाला आणि त्यांच्यामध्ये सुसूत्रता नव्हती, काहीही संघटन नव्हतं किंवा काही संपर्क नसायचा. एक इकडं लढतोय तर एक तिकडं लढतोय, त्यामुळे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नव्हती. म्हणजेच हा उठाव कसा होता? तर स्थानिक आणि असंघटित होता. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय ड, काही विशिष्ट भागांमध्ये झाला आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्यामध्ये सुसूत्रता नव्हती किंवा संघटन नव्हतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, झाशीच्या राणीचा मृत्यू कशामुळे झाला? तर मित्रांनो झाशीची राणी आहे ती 1858 साली ग्वाल्हेर या ठिकाणी युद्धामध्ये मारली गेली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब, युद्धात वीरगती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, 1857च्या उठावानंतर भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण बनले? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 1857च्या उठावाचं कारण कोण बनला? लॉर्ड डलहौसी. तर त्यावेळी कोण होता? त्यावेळी लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. आणि त्यानंतर जेव्हा राणीचा जाहीरनामा आला त्यानुसार भारत सरकार कायदा 1858 नुसार लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय देखील बनला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे इतिहास या विषयाचे 1757 ते 1858 या कालावधीतील प्रश्न. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील, प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल मित्रांसोबत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.